पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर दिवसेंदिवस अपघातांची संख्या वाढत असून ही समस्या आता गंभीर बनत चालली आहे। त्यामुळे याचं गांभीर्य सुद्धा लक्षात घेत महामार्ग प्राधिकरणानं यासाठी काही महत्त्वाचा निर्णय घेतलाय, ज्यासाठी सुमारे 150 कोटी खर्च अपेक्षित असल्याचं सुद्धा बोललं गेलंय। त्यामुळे पाहूयात की हा महत्त्वाचा निर्णय नेमका कसा आहे, याचा नागरिकांना काय फायदा होणार आहे, त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। नमस्कार, मी रामेश्वरी आणि तुम्ही पाहताय कट टू कट। पुणे सोलापूर महामार्ग जो पश्चिम आणि पूर्व महाराष्ट्राला जोडणारा हा एक महत्त्वाचा मार्ग असून तो राज्यासह देशातील अनेक भागांना सुद्धा जोडला जातो। जसं की कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि हैदराबाद सारख्या भागांकडे जाण्यासाठी हा महामार्ग प्रमुख दुवा मानला जातो। शिवाय या महामार्गावर दररोज सुमारे 40 ते 50 हजार वाहनांची ये-जा होत असते। परिणामी अपघातांची संख्या सुद्धा आता दिवसेंदिवस वाढतच चालली आहे। त्यामुळे या अपघातांची ही मालिका थांबवण्यासाठी पुणे सोलापूर महामार्गावर 7 ठिकाणी अंडरपास म्हणजेच भुयारी मार्ग बांधण्यात येत आहेत। इतकंच नाही तर 6 ठिकाणी नवे उड्डाणपूल सुद्धा आता उभारले जाणार आहेत। या दोन्ही गोष्टींबद्दल आपण सविस्तर बोलणारच आहोत, पण तुम्हाला माहितीये का, पुणे सोलापूर महामार्गावरील वाढती वाहतूक कोंडी फोडण्यासाठी या आधीच म्हणजे जून 2025 मध्ये हडपसर ते यवत दरम्यान उड्डाणपूल उभारणीला मंजुरी देण्यात आली होती आणि त्यानंतर आता हे प्रकल्प हाती घेण्यात आलेत। मात्र हडपसर ते यवत याबद्दलचा सुद्धा आपण एक विशेष व्हिडिओ आपल्या चॅनलवर केलेला आहे, त्यामुळे तो सुद्धा तुम्ही नक्की बघू शकता। आणि आता आपण या प्रकल्पाकडे वळूया। दरम्यान या प्रकल्पाबद्दल जाणून घेण्याआधी इथे अपघात का होतात हे सुद्धा जाणून घेणं तितकंच महत्त्वाचं आहे, त्यामुळे थोडक्यात त्याबद्दल बोलूया। सोलापूर पुणे महामार्गावर सर्वाधिक अपघात होण्याचं कारण म्हणजे वाहन चालक बऱ्याचदा सर्व्हिस रोडने विरुद्ध दिशेने ये-जा करतात। यासोबतच चारचाकी जड वाहनांमुळे सर्व्हिस रोड हा अपुरा पडतो आणि अनेकदा वाहन जे आहे ते अचानक महामार्गावर शिरतात आणि हे देखील कारण अपघातासाठी ठरतं। शिवाय अनेक वाहन चालक जे आहेत ते भरधाव वेगात गाड्या चालवतात, नको तिथे ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करतात आणि गाडीवरचं नियंत्रण सुटलं की अपघात होतात। आणि म्हणूनच पुणे सोलापूर महामार्गावर हे प्रकल्प सध्या हाती घेण्यात आल्याचं म्हटलं गेलंय। पुणे सोलापूर महामार्गावरील अंडरपास बद्दल बोलायचं झालं तर या महामार्गावर अपघात प्रवण भागामध्ये एकूण 7 ठिकाणी अंडरपास म्हणजेच भुयारी मार्ग बांधण्यात येणार आहे, ज्यासाठी तब्बल 150 कोटींचा खर्च सुद्धा अपेक्षित आहे। इतकंच नाही तर यातील काही कामाला देखील सुरुवात झाली आहे आणि यातील 7 पैकी 3 अंडरपासचं काम जे आहे ते पूर्ण झालंय आणि उर्वरित 4 अंडरपासचं काम सुद्धा सध्या वेगाने सुरू आहे। हे भुयारी मार्ग नेमके कसे असणार आहेत यावर सुद्धा एक नजर टाकूया। तर प्रस्तावित भुयारी मार्गांची रचना अत्याधुनिक पद्धतीने करण्यात येणार असून हे मार्ग सुमारे 30 मीटर रुंद आणि 5.5 मीटर उंच असतील। या मार्गाची बांधणी बॉक्स स्वरूपामध्ये केली जाणार असून त्यावरून मुख्य रस्ता तयार केला जाईल। त्यामुळे वरच्या स्तरावरून महामार्गावरील वाहतूक ही अखंडपणे सुरू राहील, तर भुयारी मार्गांमधून स्थानिक वाहनांची वर्दळ ही सुरू राहू शकते आणि अशा प्रकारे महामार्गावरील आणि स्थानिक वाहतुकीचे मार्ग पूर्णपणे स्वतंत्र ठेवले तर यामुळे वाहतूक कोंडी सुद्धा कमी होते, त्याचबरोबर अपघाताचं प्रमाण सुद्धा कमी होण्यासाठी मोठी मदत होते असं सुद्धा म्हटलं गेलंय। या भुयारी मार्गांच्या उभारणीसाठी प्रत्येक प्रकल्पावर अंदाजे 20 कोटी रुपयांचा खर्च येणार असल्याचं सुद्धा सांगितलं जात आहे। दरम्यान याबद्दल प्रतिक्रिया देताना भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण पुणे व्यवस्थापक अभिजित औटे यांनी असं म्हटलंय की सोलापूर महामार्गावरील प्रवाशांचा प्रवास अधिक सुरक्षित व्हावा यासाठी भुयारी मार्ग तयार करण्यात येतोय आणि त्यामुळे 30 मीटर रुंदीच्या या महामार्गामुळे स्थानिकांना आता जीव धोक्यात घालून रस्ता ओलांडण्याची गरज ही उरणार नाहीये। परिणामी सुरक्षितता वाढेल, शिवाय वाहन चालकांचा वेळ आणि इंधन देखील वाचेल असं त्यांनी मत व्यक्त केलंय। आता आपण बोलूया की पुणे सोलापूर महामार्गावर उभारल्या जाणाऱ्या उड्डाणपुलाविषयी। तर मिळालेल्या माहितीनुसार पुणे सोलापूर महामार्गावरील सावळेश्वर ते वरवडे टोल नाक्यादरम्यान उड्डाणपूल उभारण्यात येणार आहे। यामध्ये मोहोळ आणि म्हाडा तालुक्यातील चिखली, यावली, अर्जुनसोंड, शेटफळ, सावळेश्वर आणि रांजणी या 6 ठिकाणी उड्डाणपूल उभारले जाणार असून याआधी मोहोळ इथे एक उड्डाणपूल बांधण्यात आला होता आणि त्याचा सकारात्मक परिणाम दिसून आल्याने आता उर्वरित धोकादायक ठिकाणी सुद्धा अनेक पूल उभारण्याचा निर्णय हा घेण्यात आलाय। याशिवाय चिखली येथील काम सुद्धा अंतिम टप्प्यामध्ये असून यावली येथील उड्डाणपूल सुद्धा पुढील 1.5 महिन्यामध्ये पूर्ण होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। तर अर्जुनसोंड इथे सर्व्हिस रोडचं काम शिल्लक असून त्यासाठी सुमारे 11 महिने लागणार असल्याचं सुद्धा बोललं गेलंय आणि उड्डाणपुलाची कामं सुरू असल्यामुळे यावली, शेटफळ आणि चिखली परिसरामध्ये वाहतूक सर्व्हिस रोडनं वळवण्यात आली आहे। मात्र खराब रस्ते आणि खड्ड्यांमुळे वाहन चालकांना मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागत असल्याची सुद्धा परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे।
मात्र तरी देखील ही कामं पूर्ण झाल्यानंतर अपघातांचं प्रमाण कमी होऊन प्रवास अधिक सुरक्षित होईल, अशी अपेक्षा वारंवार व्यक्त केली जाते। पण तसं पाहायला गेलं तर जरी ही कामं सुरू असली तरी सुद्धा नागरिकांनी आणि वाहनचालकांनी आपापली जबाबदारी ही लक्षात घेणं अत्यंत आवश्यक आहे। म्हणजे आपल्या एका चुकीमुळे कुणा दुसऱ्याचा किंवा स्वतःचा जीव धोक्यात घातला नाही पाहिजे आणि गाडी चालवताना नियमांचं पालन केलं तर नक्कीच असे अपघात जे आहेत ते टाळता येतील। पण आता पुणे-सोलापूर महामार्गावरील ही कामं पूर्ण झाल्यानंतर खरंच अपघातांची संख्या कमी होते का? हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे आणि त्याआधी हे प्रकल्प कधी पूर्ण होतात हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे। तूर्तास आपण इथेच थांबूया. परंतु तुम्ही अशाच व्हिडिओसाठी कट टू कटच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका.